नमस्कार. आज आपल्याला घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने क्रीम बनवायची आहे. क्रीम कशासाठी? तर आपल्याला जे आपले पाय टाचा उलट्यात, पाय भेगडते उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आयुर्वेदिक क्रीम बनवायची आहे घरच्या घरी. तर आपण त्यासाठी साहित्य घेतलंय. एक मेणबत्ती घेतली, इथं मोहरीचं तेल घेतलंय, ही कोरपड घेतली, तेल घेतलंय खोबऱ्याचं आणि 2 कापराच्या वड्या घेतल्यात. तर आपण आता सुरुवात करू क्रीम बनवायला एकदम साध्या सोप्या पद्धतीने. सगळ्यात अगोदर आपण ही मेणबत्ती बारीक करून घेऊ. बारीक केली म्हणजे मग लवकर वितळण. एकदम घरगुती आणि साधा सोपा आणि 2 दिवसात फरक पडतो. आपले पाय कसले उरलेले असले तरी नीट होऊन जाते. आपण पायांसाठी किती महागड्या क्रीम वापरतो तरी आपल्याला फरक पडत नाही. हा घरगुती उपाय नक्की करा तुम्ही. मला फरक पडला त्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते हा उपाय. मेणबत्ती बारीक करून झाली. आता तुम्हाला जर अशी कोरपड नसली तुम्ही एलोवेरा जेल जे राहतं ना तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. बघू शकता किती फ्रेश एलोवेराला कोरपड आहे ताजी ताजी. मऊपणा येतो याने पायाला आपल्या. एक वाटी आपण ही मेणबत्ती घेतली. आपल्याला अर्धी वाटी हे कोरपडीचं टाकायचंय. कोरपड टाकायची त्याच्यामध्ये. आता अर्धी वाटी कोरपड सुद्धा टाकून झाली आपली. आणि हे जे कापूर आहे ना कापूर पण थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. लसूण सुद्धा घेतला तरी चालतं आणि याच्यामध्ये कालवायचं आहे आपल्याला. कापूर याच्यामध्ये वितळून जाईल. आता हे घेतलेलं आहे आपण मोहरीचं तेल अर्धी वाटी. ते सुद्धा याच्यातच टाकायचंय. अर्धी वाटी खोबरे तेल ते पण आपल्याला याच्यातच टाकायचंय. अगदी लहान मोठ्यांशी आपण हे पायाला लावू शकतो. आता आपल्याला हे वितळून घ्यायचंय. चूल पेटून घेतली. मस्त अशी क्रीम घट्ट झाली. आता डबीमध्ये काढून घेऊ आपण. मस्त अशी क्रीम तयार झाली आपली. फुल्ली एक डबी भरून आपली परत एक अर्धीशी डबी भरून भरपूर अशी क्रीम तयार झाली.
एकदम स्वस्तात मस्त. आपण मेडिकलमध्ये याच्या दवाखान्यामध्ये गेलो तर आपल्याला नक्की 500 रुपयापर्यंत क्रीम देतात, पण त्याच्यामध्ये भरपूर अशी क्रीम झाली. आणि आयुर्वेदिक घरच्या घरी, तर तुम्ही पण अशी क्रीम बनवून पहा, वापरून पहा, कमेंट करून आम्हाला पण नक्की कळवा तुम्हाला फरक पडला का नाही. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.